नमस्कार मित्रांनो, मराठवाड्यात पावसाने जोर धरायला सुरुवात केली असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 30 जून रोजी मराठवाड्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मराठवाड्यात हाय अलर्ट जारी केला असून नागरिक आणि शेतकरी वर्गाने विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, ना हिंगोली व धाराशिव या 8 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि अचानक वाढलेली आर्द्रता अशी परिस्थिती उद्भवू शकते. सध्या राज्यात नेतृत्व मोसमी पाऊस पूर्ण ताकदीनिशी सक्रिय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी पडताना दिसत आहेत. पण 30 जूनचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जात आहे, कारण दिवसभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. IMDच्या माहितीनुसार 30 जून रोजी दिवसभरातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट, पावसाच्या सरी कोसळू शकतात. हवामानात प्रचंड चढ-उतार जाणवणार आहेत. आकाशात अचानक ढग दाटून येणे, गडगडाट, विजांचा मोठा आवाज आणि काही वेळातच मुसळधार पावसाचा तडाखा अशी परिस्थिती काही ठिकाणी बघायला मिळू शकते. हवामान संकेतस्थळानुसार वादळी वाऱ्यांचा वेग 30 ते 40 किमी प्रति तास इतका असू शकतो. काही ठिकाणी ही गती 50 किमी तासापर्यंत जाऊ शकते. विशेषतः सायंकाळच्या सुमारास अशा वाऱ्यांमुळे झाडं उन्मळून पडू शकतात, छपरांचे नुकसान होऊ शकतं आणि विजेचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. धन्यवाद.